विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ या प्रकरणातील वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म. प्रमेय. वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये वर्तुळाचा केंद्र ओ आणि जीवेचा मध्य पी यांना जोडणारा रेषाखंड ओ पी हा जीवा ए बीला लंब आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पक्ष. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख ए बी ही जीवा असून जीवा ए पीचा पी हा मध्यबिंदू आहे, म्हणून रेख ए पी एकरूप रेख बी पी. साध्य. रेख ओ पी लंब रेख ए बी, कारण रेख ओ पी हा वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड असून तो ए बी या जीवेला लंब असल्याचं आपल्याला सिद्ध करायचं आहे. सिद्धता. रेख ओ ए व रेख ओ बी काढा, म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रातून वर्तुळावर दोन त्रिज्या काढलेल्या आहेत, म्हणून त्रिकोण ओ पी ए व त्रिकोण ओ पी बी हे दोन त्रिकोण या ठिकाणी तयार झालेत. या दोन त्रिकोणांमध्ये रेख ओ ए एकरूप रेख ओ बी, कारण त्या एकाच वर्तुळाच्या दोन त्रिज्या आहेत. रेख ओ पी एकरूप रेख ओ पी ही या दोन त्रिकोणांमधली सामायिक भुजा आहे. त्याचप्रमाणे रेख ए पी एकरूप रेख बी पी, कारण ह्या दोन्ही पक्षमध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे त्रिकोण ए ओ पी एकरूप त्रिकोण बी ओ पी बा कसोटी, म्हणजे बाजू कसोटीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तीन बाजू अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असतात, म्हणून त्रिकोण ए ओ पी एकरूप त्रिकोण बी ओ पी. म्हणून कोन ओ पी ए एकरूप कोन ओ पी बी. या ठिकाणी ओ पी ए व कोन ओ पी बी हे एकाच एकरूप त्रिकोणाचे संगत कोन आहेत आणि म्हणून ते एकरूप आहेत. आता कोन ओ पी ए अधिक कोन ओ पी बी बरोबर 180 अंश, कारण हे दोन्ही कोन जे आहेत ते रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून त्या रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 1 वरून कोन ओ पी ए अधिक कोन ओ पी बी बरोबर 180 अंश. म्हणून कोन ओ पी बी अधिक कोन ओ पी बी या ठिकाणी ओ पी ऐवजी ओ पी बी ही किंमत टाकली, कारण दोन्ही एकरूप कोन आहेत, म्हणून 2 कोन ओ पी बी बरोबर 180 अंश आणि म्हणून कोन ओ पी बी बरोबर 180/2, म्हणजेच कोन ओ पी बी बरोबर 90 अंश. त्याचप्रमाणे कोन ओ पी ए एकरूप कोन ओ पी बी हे आपण यापूर्वीच सिद्ध केलेलं आहे, म्हणून कोन ओ पी ए बरोबर कोन ओ पी बी बरोबर 90 अंश. यावरून रेख ओ पी एकरूप लंब रेख जीवा ए बी, म्हणूनच यावरून वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. हे प्रमेय आपण या प्रकारे सिद्ध करू शकतो. धन्यवाद.